नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी आज आपण फ्लावरची भाजी पाहणार आहोत। तर ही भाजी चवीला मस्त लागते। एकदा बनवाल तर सारखेच बनवून खाल एवढी ही जबरदस्त लागते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक फ्लावर घेतला आहे। फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा फ्लावर। तर हा डेटा आहे तो बाजूला ठेवला आणि फ्लावरची पाने सुद्धा मी वेगळी काढून घेतली आहेत। तर फ्लावरची पाने फेकून न देता आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहेत। तर पुढे तुम्हाला मी सांगतेच। तर इथे मी सर्व फ्लावर अशा पद्धतीने वेगळा करून घेते आणि सुरीच्या साहाय्याने कापून घेत आहे। तर सुरीने कापायचा नसेल तर हाताने सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हा तोडून घेता येतो। तर सर्व फ्लावर वेगळा करून घेतल्यानंतर तर हा फ्लावर आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडा वेळ बॉईल करायचा आहे। तर गरम पाण्यामध्ये बॉईल करताना यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ आणि हळद टाकून हे बॉईल करून घ्यायचे आहे। तोपर्यंत या पानांचा जो देठ आहे ना मधला तो नाही घ्यायचा, फक्त पानं आपल्याला या भाजीमध्ये वापरायची आहेत। अशा पद्धतीने तुम्ही फ्लावरची पाने वापरली नसाल तर एकदा नक्कीच वापरून पहा। भाजीची जी चव आहे ना ती या पानाने सुद्धा अप्रतिम होते। तुम्ही एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा। तर मीडियम साईजचा कांदा इथे मी एक कापून घेतला आहे, एक टोमॅटो आणि ही पाने सुद्धा स्वच्छ परतला मी धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक आपल्याला ही पाने कापून घ्यायची आहेत। तर खरंच सांगते, तुम्ही केव्हा अशा पद्धतीने भाजी बनवली नसेल ना तर एकदा नक्कीच बनवा। तर फ्लावरची पाने फेकून न देता ती भाजीमध्ये यूज करा, त्याची चव जबरदस्त भाजीमध्ये उतरते। तर आपला फ्लावर सुद्धा इथे मी बॉईल करून घेतला आहे आणि त्यातले पाणी मी काढून टाकले आहे। तर फ्लावर थोडासा आपला बॉईल झालेला आहे, म्हणजे शिजला गेलेला आहे। तर आता आपल्याला लगेचच भाजी तयार करायची आहे। तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली, एक मोठा चम्मचभर तेल गरम करायला टाकले। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये, त्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये कढीपत्ता घालून घेते आणि टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। काही मसाले घालायचे आहेत, तर पाव चम्मचभर हळद, 1.5 चम्मचभर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, म्हणजे त्याने रंग खूप छान येतो भाजीला। सर्व मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये। त्यानंतर इथे मी 1 चम्मचभर गोडा मसाला घालून घेते। गोडा मसाल्याने आपल्या भाजीला चव खूप जबरदस्त येते। गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही चेक करू शकता। गोडा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये। त्यानंतर इथे मी पाव वाटीवर फ्रोझन मटार घालून घेतले। फ्रोझन मटार नसतील तर ताजे मटार यामध्ये वापरला तरी सुद्धा चालेल। फ्लावर घालायचं आणि चिरलेली पाने घालून घ्यायची। हे सर्व चम्मचच्या साहाय्याने तळापासून एकजीव करून घ्यायचे। तर तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे। तर खरंच एक लाईक आणि सबस्क्राईब करा। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे परतला एकजीव करून घ्यायचे आहे। तर त्याआधी इथे मी अर्धी वाटीवर पाणी घेतले आहे। तर पाणी हे अशा पद्धतीने घालून घ्यायचे आणि नंतर चम्मचने हे एकजीव करून घ्यायचे। परतला यामध्ये मी
अर्धी वाटी पाणी घालून घेतले. म्हणजे आपल्याला एकूण 1 वाटी यामध्ये पाणी घालायचे आहे. त्यापेक्षा जास्तीचे पाणी घालायची गरज लागत नाही. झाकण ठेवून हे 5 मिनिटभर मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. तर सुगंध तर मस्त असा घरभर दळवळत आहे या भाजीचा. खरंच खूप सुंदर भाजी होते ही आणि जास्तीचा वेळ लागत नाही ही भाजी बनवायला. तर आपला फ्लावरसुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्कीच बनवून पहा. बोटे चाटून पुसून खाल एवढी ही भाजी जबरदस्त लागते. भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि परतला हे तळापासून एकजीव करून घ्यायचे. तर इथे आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आणि या भाजीसोबत तुम्ही चपाती, भाकरी, फुलके काहीही खाऊ शकता. 2 ते 3 भाकऱ्या किंवा 2 ते 3 पोळ्या जास्तीच्याच खाल एवढी ही भाजी जबरदस्त होते. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.